नमस्कार मित्रांनो, एक्सेम याच्यामध्ये कशा पद्धतीनं डिपॉझिट करायचं हे आपण पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल इथे ॲप तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर वरती डिपॉझिटचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. फंडिंग, त्यानंतर क्रिप्टो, बायनान्स, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे UPIचा ऑप्शन दिसेल, ठीक आहे. सो आपल्याला या UPIच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, तुम्ही याच्यामध्ये 3,000 मिनिमम तुम्ही याच्यामध्ये 3,000 डिपॉझिट करू शकता, ठीक आहे. मॅक्सिमम तुम्ही UPI थ्रू 90,000च्या आसपास डिपॉझिट करू शकता. ओके. सो तुमच्या पद्धतीने बट मिनिमम जी अमाऊंट आहे ती 3,000च आहे. त्याच्यापेक्षा कमी नाही करू शकत. ओके. सो इथे तुम्ही मॅक्सिमम 90,000, 9,000, 90,000 मॅक्सिमम करू शकता UPI थ्रू. ओके. सो आता 3,000 आपण याच्यावर सिलेक्ट करूयात आणि डिपॉझिटवर क्लिक करूयात आणि कन्फर्मवरती क्लिक करूयात याच्यावरती. त्यानंतर कन्फर्म केल्यानंतर इथे अशा पद्धतीनं इंटरफेस येईल आणि इथे तुम्ही पाहू शकता कन्फर्म पेमेंटवरती आणि पुढे इन डिटेलमध्ये प्रोसेस मी दाखवलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही ॲज इट इज डिपॉझिट करू शकता. त्यानंतर इथे UTR ID आहे, तो तिथे तुम्ही टाकू शकता पेमेंट झाल्यानंतर, ठीक आहे. जो वरती त्यांचा ID दिलेला आहे UPI ID, तो कॉपी पेस्ट करून त्याच्यावर पेमेंट करायचं आणि जो UTR ID आहे फोनपेचा, तो इथे तुम्ही 12 डिजिटचा ॲड करू शकता आणि त्यानंतर कन्फर्म पेमेंटवरती क्लिक करू शकता. किंवा त्यानंतर असा QR पण येतो. हा QR सुद्धा तुम्ही स्कॅन करू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही UPI ID सुद्धा ॲड करू शकता, टाकू शकता. जसं इथे प्रोसेस तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला Google पेवर जायचं आहे. जे काही 500, 3,000 ते तिथे तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि पे करायचे आहेत. पेमेंट केल्यानंतर हे पहा, इथे UTR ID असतो, तो फक्त तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि खाली ॲज इट इज तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट झाल्यानंतर कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर मग पैसे ते डेबिट होणार आणि त्यानंतर तुमचं पेमेंट तिथे ॲड होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करू शकता.